सर्वसाधारण पुरुष ड कडमधला ड याच्यामध्ये सर्वसाधारण पुरुषमधून मी निवडणुकीमध्ये उभा आहे. मी मागील 15 वर्षापासून शिवसेनेचा शाखा प्रमुख या भागाचा आणि कित्येक लोक पक्षाने मोठे केलेले लोक सोडून गेले, पण आम्ही निष्ठावंत म्हणून पक्षाच्या निष्ठेने काम करत राहिलो. त्यामुळे एक सामान्य सर्वसाधारण कार्यकर्त्याला पक्षाने निष्ठावंत होता, त्यामुळं मला न्याय दिलेला आहे आणि पूर्ण प्रभागामध्ये माझी ओळख देण्याची कोणाला गरज नाही. म्हणजे मला नावाने लोक ओळखतात, कारण मी 15-20 वर्षापासून लोकांमध्ये सतत जोडलेलो आहे. मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाने मला आज न्याय दिलेला आहे. जसा पक्षाने मला न्याय दिला तसंच लोकही मला न्याय देतील आणि या वार्डामध्ये भरपूर दिग्गज उमेदवार समोर उभा आहे माझे, पण एक सामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे मला लोक लाईक करत आहे आणि मला न्याय देतील. वार्डामध्ये काय काय समस्या आहे? वार्डामध्ये जे कॉमन समजा सगळ्या वार्डामध्ये, तसेच आमच्या वार्डामध्ये मी पाण्याची मेन समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे. महापालिकेची शाळा म्हणजे पहिले होतं ते आता 2 शाळा तर बंद झालेल्या आहेत, त्यामुळे गोरगरिबांच्या लोकांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. ते लोक कुठं शिक्षण देतील त्याच्यावर मला विचार करायचा की खेळासाठी ग्राउंड मिळेल मुलांना, मुलं खेळणार कुठं, त्याच्यासाठी काय योजना करता येतील नागरिकांच्या सुखसुविधांसाठी, आरोग्यासाठी, ते मी करणार आहे. आपण शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहात आणि शिवसेनेच्या फाउंडर मेंबरपैकी आपण आहात, त्याच्यामुळे आपण निष्ठावंत आहात आणि पक्षाने आपल्याला ही उमेदवारी दिलेली आहे. याबद्दल आपण पक्षाचे काही ऋणनिर्देश वगैरे व्यक्त करणार आहात? हो, पक्षाचा माझे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, माझे शिवसेनेचे नेते माननीय चंद्रकांत खैरे, माझे जिल्हा प्रमुख ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकून, आणि आमचे शहर प्रमुख आणि हे सगळे क्वालिफाईड लोक असून एक सुशिक्षित तरुण म्हणून मला त्यांनी आणि प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला या भागात त्यांनी लढण्यासाठी न्याय दिला. भरपूर इच्छुक होते आमच्याकडे बी या सर्वसाधारणमध्ये, पण मला त्यांनी न्याय दिला कारण पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. लोकांची कधी हे केलं नाही, म्हणजे लोक मला लाईक करतात की प्रामाणिक कार्यकर्ता आहे बाबा. आज प्रत्येक समाजाचा माणूस मला येऊन भेटतोय किंवा आज तुम्हाला न्याय भेटला. 15 वर्ष निष्ठेने मी काम केलेलं आहे सतत. मी बाल शिवसेनेपासून इथपर्यंत आजपर्यंत कोणती अशा अपेक्षा न बाळगता आलेलो आहे. जसे लोक पळून गेले ना आमच्या पक्षातने मोठे गेलेले, त्याच्यापेक्षाही जास्त मला प्रत्येक निवडणुकीचे लोक देतात. आत्ताही मला त्यांची ऑफर होते समोरच्या लोकांचे, पण मी निष्ठेने काम केलं आणि निष्ठेने पक्षासोबत राहिलो, त्याच्यामुळे मला लोक निवडून देतात. जे सरकारी योजना राहतात आम जनताला न पोचतं कसं? हो, योजना कुठलीही योजना असू द्या, म्हणजे आता शिवणपासून तर हे भरपूर बेरोजगारांचा प्रश्न असतो, यांच्यासाठी भरपूर स्कीम महापालिकेतर्फे येते. हे लोक काय मध्येच त्यांचे सेटिंगचे लोक तिथं टाकून देतात, गोरगरीब माणसापर्यंत योजना पोहोचू देत नाही. मी स्वतः एक गोरगरीब माणूस असून मला त्याची जाणीव आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक तरुण असो महिला असो यांच्यासाठी जी काही योजना महापालिकेतर्फे शासकीय योजना असेल त्याचा मी त्यांना फायदा घेऊन देण्यासाठी मी तिथं 100% प्रयत्न करणार. तरुणांच्या समस्या आजकाल जास्त प्रमाणामध्ये भेडसावत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही आणि शिक्षण घेऊन ते घरी बसले आहेत, तर त्यांच्यासाठीचे काही उपक्रम आपल्याजवळ असतील ना? हो, म्हणजे जे बेरोजगार तरुण आहे माझे, आता महापालिकेमध्ये कंत्राटी कामगारांची भरती करतात आहे मोठ्या प्रमाणावर. कुठली तरी एक एजन्सी आहे, त्यांनी महापालिकेचं घेतलं, त्या एजन्सीसोबत बोलून माझ्या भागातले जास्तीत जास्त तरुण मुलं कसे तिथे ॲडजस्ट होतील, त्यांच्या हाताला काम कसं भेटेल, त्याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतो. महिलांसाठी काय योजना आहे? महिलांसाठी मुख्य म्हणजे हेच शिक्षण, महिलांसाठी शिवणयंत्र, शिवणकाम, म्हणजे ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात, असे भरपूर योजना महापालिकेतर्फे असते. काही मला माहिती आहे, काही मला माहीत नाही. जर मी निवडून गेलो तर त्या योजनाही मला डिटेलने माहीत होतील आणि ते प्रत्येक गरजू महिलापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो. भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय नीती आहे तुमची? भ्रष्टाचार रोखण्यासाठी नीती म्हणजे भ्रष्टाचार संपूर्ण देशात चालू आहे, कोणी रोखू शकत नाही. पण आपण प्रामाणिक असल्यावर समोरचं किती भ्रष्टाचारी असता तो भ्रष्टाचार करू शकत नाही, कारण त्याला माहिती आहे हा माणूस कोणाचा रुपया खात नाही, हा खाऊ देणार नाही. म्हणजे माझं जे काम असेल माझ्या प्रभागासाठी जे काही स्कीम्स वगैरे असतील ते त्याच्यामध्ये शून्यही भ्रष्टाचार होऊ देणार नाही मी. ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. युवा पिढी नशा हो, आता भरपूर प्रमाणात आता आपले जे CP साहेब आहे, पोलीस कमिशनर संभाजीनगरचे, त्यांनी एक मोठं पाऊल उचललेलं आहे नशामुक्त संभाजीनगर म्हणून.
आणि त्याला नागरिकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे. आणि आम्हीही नागरिकांना जागरूक करू, प्रत्येक एरियामध्ये जाऊन आम्ही नागरिकांना सांगू की याच्यामुळे आपली तरुण पिढी पूर्ण बर्बाद होत आहे. मग तो कुठलाही समाज असो, आज पिढी बर्बाद झाली तर मग त्यांचं आयुष्य सगळं अंधकारमय होत आहे हे समजून सांगून जास्तीत जास्त तरुणांना आपण वळणावर आणू, चांगल्या कामात त्यांना लावू आणि नशेपासून दूर राहण्याची विनंती करू. आपण नगरसेवक म्हणून निवडून आले तर केवळ आपण नगरसेवक प्रभाग क्रमांक 4चेच असणार, सहाचे असणार असं नाही. कारण शिवसेना उद्धव साहेबांचं काम आहे ही सर्वसमावेशक आणि संपूर्ण शहरासाठीच आहे. मग शहराच्या अनेक काही भागात समस्या आहेत, त्या समस्यासुद्धा सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहात की नाही? बघा साहेब, मी तुम्हाला पहिली जी लाईन होती माझी त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी बाल शिवसैनिकापासून इथपर्यंत आलेलो आहे. बरोबर. आणि आमचा पक्षाचा एक उद्दिष्ट ध्येय धोरण आहे ते म्हणजे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेले आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर तिथं कुठं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची जर महानगरपालिकेत जरी निवड झाली तर मी जमीन सोडणार नाही. आणि लोकांची जी समस्या आहे, प्रभागाच्या व्यतिरिक्त लोक जे समस्या घेऊन येतील ते आमचे वरिष्ठांकडे जाऊन बसून मी स्वतः बोलून ते सोडून घेण्याचा प्रयत्न करेन. आपलं शहरमध्ये आता पुण्यानंतर शैक्षणिक हब होत आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप आहेत. त्या प्रश्नाकडे साधारणतः कोणी असे राजकीय लोक लक्ष देत नाही. आपण तरुण याच्यातून पुढे आलेले आहात, तर तुम्ही निवडून आल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठीचे काही उपक्रम किंवा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार? हो, आता एज्युकेशन हब म्हणजे विद्यार्थी पहिले शाळा चांगली शिकला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं कॉलेजचं एज्युकेशन चांगलं त्याला भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी पहिले आपल्या भागात चांगल्या शाळा, चांगले शैक्षणिक संस्थांना आपले मुलं अटॅच करून घेणे, त्यांचे प्रवेश करून घेणे, ॲडमिशनला काय प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना मदत करणे, हे सर्व काही मी शैक्षणिक याच्यामध्ये जे काही अडचण येत असेल लोकांना ते मी 100% सोडवण्याचा प्रयत्न करेन. महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा अलीकडे म्हणजे घसरत चाललेला आहे. बहुतांशमध्ये जे इंग्लिश मिडियमचे जे शिक्षण संस्थावाले आहेत ते ही कॉर्पोरेशन शाळा बंद कशी होईल आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा कशा चांगल्या चालतील या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीनं आपली काय भूमिका राहणार आहे? आता बघा, आता हे कसं आहे, हे लोकांचं व्यापारी पद्धतीने चाललेलं हे कार्यक्रम आहे. म्हणजे हेच लोक अपप्रचार करतात की महापालिकाची शाळा अशी आहे तशी आहे. आता आपण जर आपल्या या शहरात बघितलं तर भरपूर असे महापालिकेची शाळा, आता क्लास 1 अधिकारी महापालिकेच्या शाळेतून झालेले, भरपूर तुमच्यासाठी पत्रकार बंधू झालेले, वकील लोक आहे. म्हणजे शिक्षण महापालिकेचं चांगलं आहे, फक्त त्याला लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी 100% माझे शब्द आहे की शैक्षणिक धोरणासाठी मी भरपूर प्रयत्न करेन, ज्यासाठी महापालिका शाळेसाठी काय निधीची आवश्यकता आहे, त्यांना काय प्रॉब्लेम आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना हात जोडून मी विनंती करत की इंग्लिश मिडियमची शाळेमध्ये शिकण्यास म्हणजे चांगलं शिक्षण नाही. शिक्षण हे महापालिकेच्या शाळेत असो किंवा इंग्लिश शाळेत असो, शिक्षण आहे. मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल आणि त्यांच्या शाळेला जे काही प्रॉब्लेम येत असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा प्रश्न, लोकांना काय आव्हान करा, मतदारांना काय आव्हान करा? लोकांना, माझ्या भागातील सर्व सुज्ञ मतदारांना मी विनंती करतो की आमच्या समोर जे लोक उभे आहेत, जे एकेकाळी आमचे मित्र होते, ज्यांना आम्ही मोठं केलं, आज ते लोक पैशाचा महापूर इथं आणणार आहे. त्याच्यानंतर दुसरे आमचे विरोधी जे लोक आहेत, जे हैदराबादहून त्यांची टीम फिरत म्हणत आहेत, ते लोकही पैशाचा महापूर आणणार आहे. कारण मधून हे लोक एक आहे आणि यांच्याकडे काही नसून हिंदू मुसलमान हे ते या मुद्द्यावर इथं निवडणूक लढत आहे. तर हे लोकांना मी पटवून देत आहोत की आम्ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन, आमचे साहेबांनी जेव्हा लॉकडाऊनमध्ये भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती तेव्हा आमचे उद्धव साहेब CM होते आणि आरोग्यमंत्री माननीय राष्ट्रवादीचे राजेशजी टोपे होते. यांनी एवढं लोकांसाठी काम केलं, नाही तर भयंकर परिस्थिती झाली असती. त्यांचं जसं मी एक विजन घेऊन पुढे येत आहे, म्हणजे 5 वर्षात मला पुढं लोकांसाठी काय करायचं आरोग्यासाठी, तर त्यांनी हे काम केलं, त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र वाचला. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कसं आहे, वरतून सगळ्यांवर प्रेशर असतं, लोक गुपचूप बसतात. तर आमच्या साहेबाच्या आशीर्वादाने आज आम्ही उभे आहोत. तर जे आमचे साहेबांचे ध्येय धोरण होते लोकांसाठी ते तुम्हाला माहिती आहे, त्याचं अनुकरण करून आम्ही पुढे जाऊ. आम्ही जातपातचा भेदभाव करणार नाही. कुठल्याही समाजाचा माणूस असतो त्याला सोबत घेऊन आम्ही पुढं काम करू, हे नागरिकांना आम्ही पटवून देऊ आणि आम्हाला विजय करण्याची विनंती नागरिकांना करू. तुमचं नाव, निशाणी, बटन नंबर? माझं नाव सचिन ताराचंद राठोड आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये
क आणि ड असे आमचे 2चं पॅनल आहे. तर ड मध्ये माझा बटन नंबर 4 आहे. क मध्ये आमची अजून एक उमेदवार आहे. हे अर्शद यांची सून सय्यद अक्सा तला, हे यांचंही 4 नंबरवर आहे क मध्ये, आणि ड मध्ये माझंही 4 नंबरवर आहे. आम्ही 2चाच पॅनल घेऊन लढत आहोत. लोकांची 4 जे आमचे 2चं पॅनल, लोकांना 2 स्वेच्छेने कुठल्या पक्षाला टाकायचे तुम्हाला ते तुम्ही बघा म्हणता मी, पण आमचे 2 लोकांना ते भरभरून मतदान करतील हे आम्हाला माहिती आहे.